नमस्कार यूट्यूब फॅमिली, थॉट्स विथ कुकिंग या चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आज मी बनवत आहे कोल्हापुरी चिकन मसाला रेसिपी। त्याच्यासाठी मी इथे अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे। इकडे मी अद्रक लसूण आणि 3 लाल मिरचीची पेस्ट केलेली आहे। इथे टोमॅटो टाकलेला आहे, मीठ टाकलेलं आहे, हळद टाकलेलं आहे। हे सगळं टाकून मी ह्याला मॅरिनेट करून एक अर्धा तास हे सगळं चिकन मस्त असं मुरू देते। म्हणजे आपला सगळा मसाला आपल्या चिकनला चांगला लागेल आणि आपल्या चिकन खायलाही खूपच छान लागेल। आता मी गॅसवरती एक पातेला ठेवलेला आहे। त्याच्यामध्ये मी थोडंसं तेल टाकते। तेल चांगलं गरम होऊन देते। त्याच्यामध्ये मी आता तेजपत्ता टाकते, कांदा टाकते। असे मोठे मोठे 2 उभे चिरलेले कांदे आहेत। कांदा चांगला गोल्डन ब्राऊन झालेला आहे। आता जो मी मॅरिनेट करून ठेवलेला चिकन होता तो अर्धा तास मस्त असं मॅरिनेट झालेला आहे। तो त्याच्यामध्ये मी आता टाकून चांगलं ढवळून घेते। हे सगळं चिकन मी म्हणजे पाणी नाही टाकणार आहे, नुसतं सुक्कच बनवून घेणार आहे। ह्याच्यानी म्हणजे बिना पाण्याचं चिकन तुम्ही हे करून बघा, खूपच मस्त लागतं खायला। नुसतं तेलातच बनवणार आहे हे सगळं। आता हे चिकन चांगलं ढवळून झालेलं आहे। आता मी याला झाकण लावून ठेवते आणि इथे मी चिकनसाठी मसाला रेडी करते। इकडे मी अर्धी वाटी सुकं खोबरं कट करून घेतलेलं आहे। तुम्ही खिसणीच्या साहाय्याने खिसूनही घेऊ शकता। खोबरं चांगलं मी असं काळसर केलेलं आहे। त्याच्यामध्ये मी इलायची, लवंगा आणि दालचिनी असं टाकलेलं आहे। आता इथे मी 2 बारीक चिरलेले कांदे घेतलेले आहेत। थोडंसं असं लांबसर करून सगळं भाजून घेतलेलं आहे। इथे माझं चिकन एक 15 मिनटं मस्त असं बारीक गॅसवरती मस्त शिजलेलं आहे। आता मी ह्याला आणखीन शिजवणार आहे मंद आचेवरतीच। ह्याच्यामध्ये मी लाल तिखट टाकते, कोल्हापुरी लाल तिखट टाकून मी ह्याला चांगलं ढवळून घेते। आता हे सगळं पाणी मी मस्त असं आटून घेणार आहे। परत ह्याला मी झाकण लावून एक 10 ते 15 मिनटासाठी पाणी आटेपर्यंत ठेवणार आहे। बघू शकता आता मी झाकण लावते ह्याला आणि 10 मिनटानंतर मी ह्याला काढते। बघू शकता किती मस्त तेलही सुटलेलं आहे आणि पाणी पण नाही टाकलेलं आहे। इथे आपलं चिकन रेडी झालेलं आहे। ह्या स्टेजवरती जो मी भाजलेला कांदा आणि खोबऱ्याचा जो मसाला आहे त्याचं मी वाटण केलेलं आहे ते मी ह्याच्यामध्ये टाकणार आहे। हे टाकून मी अजून ह्याला मंद आचेवरती 15 मिनटं मस्त असं शिजवून घेणार आहे। हे सगळं मी मंद आचेवरती चिकन बनवलेलं आहे, कारण मी हे बिना पाण्याचं बनवलेलं आहे म्हणून हे जळणार, म्हणून आपल्याला गॅस फास्ट करायचंच नाही सुक्या चिकनला। आता मी मस्त 5 ते 10 मिनटं अजून झाकण लावून ठेवते आणि ह्याला म्हणजे ह्याचा जो मसाला आहे तो सगळं त्याचा कच्चापणा सगळा घालवते। पण मी त्याला आधीच भाजून घेतलेला आहे, पण त्याला थोडासा कच्चापणा राहतोच। इथे माझं चिकन खाण्यासाठी एकदम रेडी झालेलं आहे। तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। बघू शकता चिकन इथे खाण्यासाठी रेडी झालेलं आहे। माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, सपोर्ट करा आणि व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद। थँक्यू।